सर्वांना कशा आहात सर्वजण. आले बघा मी आज माझ्या घरी. मावशीच्या घरी होते, मग अशीच आले. मी म्हटलं चला आज तब्येत ठीक नव्हती माझी, म्हणून मी राहिले होते काल. खूपच मला सर्दी कणकणी असे ताप आल्यासारखं झालं होतं बघा. आता ना सर्व महिलांनी आपलं मतदान केलेलं होतं आणि त्यांनी आपलं म्हणजे नाही का सांगत होते ना ते की सर्व महिलांचे जेव्हा हा महिलांचा हे आला लाडकी बहीण योजनेचा, तेव्हापासून 4 महिने त्याच विषयावर जास्त चर्चा झाली होती, लाडकी बहीण लाडकी बहीण. आणि शेवटी लाडक्या बहिणींनी आपल्याला आपली मतं योग्य त्या उमेदवाराला दिली आहेत आणि योग्य ते उमेदवार निवडून आलेत भरघोस मताने. तर आता महिलांनी तर केलं सर्व आपलं कार्य नाही का. 1500 रुपये टाकले तर त्या नंतर ते म्हणाले होते ना एकनाथ शिंदे की 2100 रुपये करणार आहेत. तर होईल आता बघा सर्व निवडून आले. आणि हे भाजप जास्त जागा घेतलेल्या आहेत भाजपने. तर असू द्या, कुठलं का सरकार येईना, गरिबासाठी काही करा, जास्त काम करा आणि आपल्या देशातली गरिबी कमी करा, महाराष्ट्रातली. आणि सर्व जनतेला चांगली वागणूक द्या, म्हणजे चांगलं द्या सगळं काही, शिक्षण, मुलांना नोकऱ्या, तर लोक खुश होतात, आहे की नाही. जनतेला काय पाहिजे हो. सरकारने चांगलं काम करून दाखवणं हीच सर्वांची इच्छा असते नाही का. तर असं आहे बघा. आजचा विजय हा खूप मोठा आहे आणि सर्व विजयी झालेल्या उमेदवारांना माझ्याकडून अभिनंदन. तर हेच सांगायचं होतं, बाकी काही नाही. आणि जास्तीत जास्त मुद्दा हा जो झाला ना ह्या निवडणुकीत, तो होता लाडकी बहीण योजनेचा. लाडक्या बहिणींमुळं प्रत्येक घरातल्या लोकांनी, बहीण ज्या लोकाला मतं देणार त्याच लोकांनी, त्यांच्या घरातल्या सर्व लोकांनी त्याच उमेदवाराला मतदान केलेलं आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता लाडकी बहीण योजनेचा. धन्यवाद.